वर प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक, आमचा नगर जिल्हा, पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा परिसरातील सर्व भीमसैनिक, समता सैनिक, बंधू आणि भगिनींनो, माणूस किती जगला याच्यापेक्षा कसा जगला याला फार आवडतं. आणि हे जीवन बदलण्यासाठी ज्या महामानवाने आपल्याला विचार दिले त्या महामानवाच्या वाटेवरून जाताना आपण आपल्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये काय घेतलं, आपण काय घेतलं आणि आपल्या परिवाराला आणि इतरांना काय दिलं, याचा लेखाजोखा मांडणे म्हणजे शोकसभा आणि जगदानी. जगदानी परिवारामध्ये मी लहानचा मोठा झालो. माझी आजी भीमाबाई लक्ष्मण सोनवणे हिच्या बोटाला धरून मी 4 वर्षाचा असल्यापासून मोगरस या गावी जयंतीला जायचो. म्हणजे 80-82चा काळ आहे, 1980-82. आणि मला आठवतं त्या मोगरस गावामध्ये एक वयोवृद्ध कार्यकर्त्याचं निधन झालं होतं आणि त्याचा अंत्यविधी बाजूला ठेवून त्या दिवशी जयंतीचा कार्यक्रम केला. म्हणजे बाबासाहेबांना आपल्या जीवापेक्षाही जीवापाड त्यांच्या विचारावर प्रेम करणारा हा जगदानी परिवार, आणि त्या जगदानी परिवाराचे शिल्पकार म्हणजे आमचे आजोबा शाहीर गंगाराम. ते असं म्हटले होते, त्यांची अनेक गीतं, हजारो गीतं होती. मी भीमदास मामाला सांगितलं होतं की त्याचं संचलन करा, संकलन करा. भीम गेल्या पाठी तू काय काय केलंस, काय काय लावलंस पणाला, अरे विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला आपण प्रश्न विचारला पाहिजे की तुकाराम महाराजांनी असं सांगितलं होतं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ करू. शाहीर गंगाराम जगधरे बाबांनी आणि गीताईंनी जात, धर्म, वंश, भेद, लिंग काही न विचार करता ज्या ज्या समाजावर प्रेम केलं त्या त्या समाज त्यांचं कौतुक करतोय, त्यांचे गोडवे गातो. आपल्या परिवाराचे कर्तव्य आहे की शाहीर गंगाराम जगधरेचे विचार आपण पुढे गेले पाहिजे. समता सैनिक दलाचं शाहीर गंगाराम जगधरे हे PC ऑफिसर असताना एक प्रसंग मला आठवतो. माझ्या आजीची शोकसभा विक्रोळी येथे होती, म्हणजे त्यांची सक्की बहीण. आणि त्यावेळेस प्रमुख वक्ते म्हणून शाहीर भाई संगार हे दिवंगत नेते भाई संगार त्या सभेचे अध्यक्ष होते. गंगाराम बाबा पुढच्या रांगेत खुर्चीवर बसले होते आणि भाई शेजारी बसले होते. भाईंनी वाकून गंगाराम बाबाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि मग भाषण करण्यासाठी पुढे. म्हणजे जगदानी परिवार हा आंबेडकर चळवळीमध्ये किती अग्रगण्य आहे याचा आपण विचार केला. आणि म्हणून त्यांचा जो परिवार आहे, मनोहर मामा असतील, मिलिंद मामा असतील, भीमदास मामा असतील, रोहिणी मावशी असतील, आमचे सुरेश गंगाराम मामा असतील, त्याचप्रमाणे आपले रोहिणी मावशी असेल, अलका मावशी असेल, या सर्वांनी शाहीर गंगाराम बाबांचे विचार हे पुढं चालू ठेवलेले आहे. आणि म्हणून खरं तर मी त्यांना धन्यवाद देतो. माझ्यावर तर बालपणी त्यांचे संस्कार झाले. मी शालेय जीवनात असल्यापासून गंगाराम बाबांचा शाहिरी जलसा जयंतीचा कार्यक्रम असला की मला एक गीत गायला ते संधी द्यायची. शालेय जीवनात गंगाराम बाबांची जी टोपी होती, निळी टोपी समता सैनिक दलाची, ती आजही माझ्या घरी आहे. ते विसरून गेले होते. पण बाबांचे जे विचार होते, शाहू फुले आंबेडकर चळवळी, स्वाभिमानाने जीवन जगलं पाहिजे, लाचारीला कधी स्वीकारू नका, हे विचार आम्ही सोडवणे परिवाराने आजपर्यंत घेतले. असेच विचार आपल्या पुढच्या भावी पिढीने घेतले पाहिजे. शिक्षणाची कास कधी सोडू नका. ते फारसे शिकले नव्हते, पण त्यांची गीतं ते लिहून काढायचे. फारसे कधी शाळेत गेले नव्हते, पण त्यांची गीतं ते कोणाकोणी लिहून घ्यायचे, नाही तर स्वतः लिहायचे. नागपूर फेस्टिवल असेल, मुंबईचं दीक्षाभूमी फेस्टिवल, कोणत्याही फेस्टिवलमध्ये शाहीर गंगाराम जगधरेंचं गीत झालं की दादासाहेब रुपवते माजी मंत्री त्यांचे गाल धरायचे, त्यांच्या पाठीवर शाबास. एवढा मोठा माणूस. म्हणून त्यांच्या कुटुंबाने एक लक्षात ठेवा, परिवारातील मुलांनी लक्षात ठेवा की शाहीर गंगाराम जगधरेंचं योगदान वाया जाऊ नये. ही खरी श्रद्धांजली मिळेल मामाला. एकटे सुरेश मामांनीच जगदानी परिवारांचा सगळा परिवार पुढे
राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात चालवावं असं काही नाही. आमच्या कोतूळ या ठिकाणी 27 एप्रिल 1941 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते. भाऊदाजी देशमुखांच्या वाड्याचा इतिहास आहे. गेल्या 20 वर्षापासून आम्ही तो कार्यक्रम चालवतो. यावर्षी श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही त्या कार्यक्रमाला आणले. या जुन्या जाणत्या लोकांची मला आठवण झाली त्यावेळेस का त्यांनी तो कार्यक्रम LC हरनामी असतील, शाहीर गंगाराम जगधने असतील, या सगळ्या त्यावेळच्या ह्या कार्यकर्त्यांनी तो कार्यक्रम कसा चालू केला असेल, त्यांच्या डोक्यात काय विचार आला असेल. ही शुद्ध बीज पेरणी म्हणतात. ही पेरणी तुकाराम महाराजांनी शिकवली, बुद्धांनी शिकवली ना. बुद्धांनी सांगितलं सुद्धा, ते सांगितलं ना का शुद्ध विचार पेरा. त्रिशरण पंचशील म्हणजे काय आहे? शुद्ध विचारच आहे. हे शुद्ध विचार स्वतः आत्मसात केल्याशिवाय दुसऱ्याला देता येत नाही, हा सिद्धांत आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना एक विनंती करेल की मिलिंद मामांनी जे जीवन जगलं ते एक स्वाभिमानाने जगलं, एक निस्वार्थी जीवन जगलं, एक हसतमुख जीवन जगलं. आंबेडकर चळवळीसाठी स्वतःला वाहून घेतलं. समता सैनिक दल तर त्यांच्या घरातच जन्मलं होतं, त्याच्यामुळे समता सैनिक दलाचा रोहिणी मावशी एवढी आजारी असताना समता सैनिक दलामध्ये आजही आहे.